हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटे ना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की कालच्या भागात आपण पाहिल्याप्रमाणे अथर्व अंबिकाच्या फोटोसमोर उभा राहून रडत असतो. अंबिका मला का दिसत नाही आहे या विचाराने तो अत्यंत व्याकुळ झालेला असतो. फोटोकडे पाहत असतानाच अचानक त्याला त्या फोटोमध्ये अंबिकाचे चित्र स्पष्ट दिसू लागले. अथर्व मागे वळून पाहतो तर प्रत्यक्ष अंबिका त्याच्यासमोर उभी असते. अंबिका दिसू लागल्यामुळे मीराही मनापासून खूप आनंद होतो. अंबिकाला समोर पाहून अथर्व स्वतःच्या भावनांवरील ताबा सुटतो. त्याला रडू कोसळतं आणि तो तिला मिठी मारण्यासाठी पुढे जातो. पण जसा तो पुढे जातो तसा अंबिकाच्या आरपार निघून जातो. तिला स्पर्श करू शकत नाही. अंबिका त्याला हाक मारते. त्यावर अथर्व अत्यंत भावूक होऊन तिची मनापासून माफी मागतो. अंबिका, मला माफ कर. मी त्या दिवशी तुला वाचवू शकलो नाही. तो पुन्हा एकदा तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यावेळीही त्याचा हात हवेतच राहतो. अथर्वची ही तडफड पाहून अंबिका थोडी थांबते. ती मीराकडे जाते आणि तिचा हात आपल्या हातात घेत त्यानंतर ती अथर्वला सांगते, अथर्व इकडे या आणि मीराच्या हातावर हात ठेवा. अथर्व आणि मीरा दोघांनाही यामागचे कारण समजत नाही. तरीही अथर्व पुढे होऊन मीराचा हात पकडतो. तेव्हा अंबिका सांगते, अथर्व, मी तुम्हाला थेट स्पर्श करू शकत नाही, पण मी मीराला स्पर्श करू शकते. मीरा आपल्या दोघांमधील दुवा आहे. तिच्या माध्यमातून तुम्हाला माझा स्पर्श जाणवू शकतो. मीराने तिचे दोन्ही हात पुढे केलेले असतात. एक हात अथर्वने धरलेला असतो आणि दुसरा अंबिकाने. हा सगळा प्रकार नर्मदा आत्या लांबून पाहत असते. तिकडे दुसरी कोणतीही व्यक्ती न दिसल्यामुळे नर्मदा गोंधळात पडते आणि विचार करते, या दोघांचं काय चाललंय? मीराने कुणाचा हात पकडलाय? तिकडे तर कोणीच नाही आहे. अचानक मीराचे लक्ष नर्मदा आत्याकडे जातं. ती लगेच सतर्क होते आणि अथर्वला आत्याच्या उपस्थितीबद्दल खुणवते. मीराची खून दिसतात अंबिका पटकन आपला हात मागे घेते. मीरा आपले डोळे पुसते आणि वातावरण सावरण्याचा अथर्वलाही म्हणते की वेदाचे बाबा, तुम्हाला भूक लागली असेल ना? चला, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. आपल्या खोलीत जाऊया. अथर्व अजूनही सुन्न असतो, पण मीरा पुन्हा एकदा त्याला नर्मदा आत्या अशी खून करून भानावर आणते. अथर्व पटकन आपले डोळे पुसतो आणि मीरा त्याला घेऊन सुरक्षित खोलीमध्ये निघून जाते. अंबिकाचा इशारा आणि नर्मदा आत्याचा हा संशय. तर मीरा अथर्वला खोलीमध्ये घेऊन गेल्यावर अंबिका तिथेच उभी राहून सर्व पाहत असते. नर्मदा आत्या बोलत असते की स्वतःशीच बोलत असते की काय चाललंय या दोघांचं? ही मीरा नेमकी कोणाशी बोलत होती? नर्मदाचा हा संशय पाहून अंबिका स्वतःशीच म्हणते, आता नर्मदा आत्याला संशय यायला लागला आहे आणि त्यामुळे यापुढे प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक आणि जपूनच करावी लागेल. इकडे दुसरीकडे मंजिरी शिवणाचा विधी सुरू असतो आणि मंजिरी पिंजऱ्यामध्ये अडकलेली असते. ती अत्यंत अस्वस्थ होऊन मायाची वाट पाहत असते. मंजिरी मनात विचार करते की ही माया अजून कशी आली नाही मला वाचवायला? कुठे अडकली तर नसेल ना? काही घोळ तर करून ठेवला नसेल ना हिने? तेवढ्या तिथे माया येते. माया ही अदृश्य रूपामध्ये आलेली असते. मंजिरीला पाहून माया विचारते की मॅडम, तुम्ही इथे पिंजऱ्यामध्ये कशा अटकलात? तुम्हाला कोणी कैद केलं? मंजिरी घाईघाईने तिला उत्तर देते, माया, ते नंतर पाहू. आधी मी सांगते ते लक्ष देऊन ऐक. तू आत्ताच्या आत्ता या पिंजऱ्यावर जोरदार आघात कर, म्हणजे यातून मी बाहेर पडू शकेल. मंजिरीचं बोलणं ऐकून माया थोडी घाबरते. आणि विचारते, पण मीराच्या बाबांनी मला पाहिले तर? लगेच ती स्वतःचे समजूत घालते, छे, मी तर अदृश्य आहे, मी त्यांना दिसणार नाही. मग माया गोंधळून विचारते, पण मी या पिंजऱ्यावर कसा आघात करू? माझ्याकडे तर तलवारसुद्धा नाही. दोघींचे हे बोलणे चालू असतानाच विधी करणाऱ्या शिवणातला तिथे कोणीतरी आल्याचा भास होतो. शिवणात सावध होऊन स्वतःशीच म्हणतो, इथे नक्कीच कोणीतरी आला आहे. हा अग्नी असा अचानक कसा मंदावेल? मला अग्नीची ज्वाला वाढवावी लागेल. शिवणात लगेच मंत्र उच्चारण करून अग्नी वाढवतो. पाहता सगळीकडे दाट धूर पसरू लागतो. शिवणात सुरू केलेल्या या विशेष जादूमुळे धोका निर्माण झाल्याचे मंजिरीच्या लक्षात येते. ती लगेच मायाला सावध करते आणि ओरडते, माया, लवकरात लवकर गुहेत जाऊन लप. शिवणातने जादू केलेली आहे, त्यामुळे तू त्याला दिसू शकते, नाहीतर तो तुलाही मारून टाकेल. आता सूर्य उगवल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही. खोलीत आल्यानंतर इकडे अथर्वचं मन शांत होत नाही. तो अंबिकाच्या आठवणींमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला असतो. अथर्व अत्यंत व्याकुळ होऊन मीराला विचारू लागतो, मीरा, अंबिका इथे नाही का? ती नाही आली का? ती निघून गेली का? मला बघण्यासाठी तिचा वेळ संपला होता का? सांग ना मीरा, ती इतक्या लवकर का निघून गेली? असं तो अथर्व मीराला विचारू लागतो. जसं जसं तू तिला पाहू शकते तसं मलाही तिच्याशी सविस्तर बोलायचं आहे गं. मला तिची माफी मागायची आहे. ती माझ्याकडे इतक्या कमी वेळासाठी का आली? अथर्वचे हे प्रश्न ऐकून मीराचे हृदय भरून येते. अथर्व अंबिकाच्या विरहात तडफडताना पाहून मीरा स्वतःचे अश्रू रोखवू शकत नाही. तेव्हा इकडे रडत असलेला अथर्वला समजावत मीरा अत्यंत आदर आणि दुःखाने बोलते, वेदाचे बाबा, शांत व्हा. तुम्ही
थेट स्पर्श करू शकत नाही. आज ताई तुम्हाला दिसू शकली ते केवळ बाबांनी केलेल्या विशेष उपायांमुळे आणि विधीमुळे शक्य झाले आहे. बाबांच्या त्या जादूमुळेच ताई तुमच्यासमोर येऊ शकली. पण वेदाचे बाबा, तुम्ही तिला स्पर्श करू शकत नाही. मीराचे शब्द ऐकून अथर्व अंबिकाच्या आठवणीतून बाहेर पडू शकत नाही. त्याला तिच्या दूर जाण्याचं अतोनात दुःख होत असतं. अथर्वची ही दुःख अवस्था पाहून मीरालाही प्रचंड त्रास होतो आणि ती त्याच्यासमोर रडत असते. खोलीमध्ये दोघेही अत्यंत भावूक आणि स्तब्ध झालेले असतात. इकडे शिवनाथ आपला विधी पूर्ण सुरू करतो. त्याला सतत चाहूल लागलेली असते की गुहेत नक्कीच कोणीतरी आलं आहे. तो अधिक सतर्क होऊन आजूबाजूला पाहू लागतो. तेवढ्यात अचानक शिवनाथचं लक्ष मंजिरीच्या पिंजऱ्याकडे जातं. दूर थोडा कमी होऊन आणि शिवनाथला मंजिरीच्या अगदी समोर माया उभी असलेली स्पष्ट दिसू लागते. शिवनाथ मायाकडे पाहिल्यामुळे आता मोठा धोका निर्माण झाला आहे आणि याचं उत्कंठावर्धक वळणावरचा आजचा एपिसोड संपतो. मित्रांनो, आजच्या भागात फार मोठ्या घडामोडी दाखवत नसल्यामुळे आजचा हा रिव्ह्यू थोडा शॉर्ट्स ठेवला आहे. जास्त सविस्तर न ताणता आज आपल्या शॉर्ट्स बट स्वीट असा मस्त रिव्ह्यू मिळाला आहे. तुम्हाला असेच मालिकेचे सोपे, सुंदर आणि अपडेट रिव्ह्यू आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आज मी कामानिमित्त जरा बाहेर आले आहे, पण तुमच्या मालिकेचा रिव्ह्यू चुकायला नको आणि तुम्हाला वेळेवर अपडेट मिळायला म्हणून मी बाहेरूनच हा रिव्ह्यू रेकॉर्ड करत आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आजूबाजूचा आणि हवेचा थोडा आवाज, बॅकग्राऊंड नॉईज येऊ शकतो. त्याबद्दल मला मनापासून माफ करा. मी मिळालेल्या त्या वेळेत तुमच्यासाठी हा रिव्ह्यू बनवून तयार केला आहे, तर प्लीज आजच्या दिवसापुरतं मला थोडा ॲडजस्ट करून सहकार्य, कोऑपरेट करा. धन्यवाद.